महत्त्वाची बातमी आहे। मातोश्रीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। तर युती संदर्भात काही चर्चा या बैठकीत होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्या युती संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची माहिती समोर येते। संजय राऊतांनीही तसं विधान केलेलं आहे। कधीही युतीची घोषणा होऊ शकते, उद्याही होऊ शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर आता मातोश्रीवर ही बैठक होते। मनसे नेते बाळा नांदगावकर या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळते। मातोश्रीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची ही महत्त्वाची बैठक। या बैठकीत नेमका कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा होते त्याकडे लक्ष लागलेलं आहे। तर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मातोश्रीवर पोहोचलेले आहे। मनसेचे हे नेते मातोश्रीवर पोहोचले आणि महत्त्वाची अपडेट यात अशी येते की जागा वाटपा संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। थोड्या वेळापूर्वीच संजय राऊतांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली होती। ती भेटही जागा वाटपा संदर्भातच होती अशी माहिती समोर आली। त्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातल्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। बैठकांचं सत्र हे सुरू आहे। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्याचा मुहूर्त निघालेला आहे अशी ही माहिती समोर येते। आता उद्या पत्रकार परिषद घेऊन या युती संदर्भातली काही घोषणा होते का याकडे लक्ष लागलेलंच आहे। मात्र त्याआधी या बैठकांचा सिलसिला सुरूच आहे, बैठकांचं सत्र सुरूच आहे। संजय राऊत आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट झाली, बैठक झाली। त्यातही जागा वाटपा संदर्भात काही चर्चा झाल्या अशी माहिती समोर आलेली आहे। आणि त्यानंतर आता मातोश्रीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची ही बैठक सुरू झालेली आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई मातोश्रीवर पोहोचलेले आहे। ठाकरे गटाचेही प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित असल्याची माहिती समोर येते। काही जागांचा तिढा हा दोन्ही पक्षात असल्याची माहिती समोर येते। आता त्या संदर्भातही तोडगा या बैठकीत निघतो का ते पाहणं महत्त्वाचं। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, आपण पाहतोय बैठकांचं सत्र सुरू आहे आणि त्यामुळेच युती संदर्भातल्या घडामोडींना वेग आल्याचं कळतंय। जी मातोश्रीवर बैठक होतीये तिची अपडेट काय आहे? ती बैठक कोणत्या कारणासाठी होते? आणि त्या खरं तर अत्यंत महत्वपूर्ण बैठक सध्या मुंबई मातोश्री या ठिकाणी सुरू आहे। खरं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत, त्यांचे पक्ष, त्यांची कार्यकर्ते हे देखील एकत्रित आले आहेत। पण मात्र युतीची घोषणा कधी होईल, ऑफिशियल युतीची घोषणा कधी होईल अशी एक मोठा प्रश्न निर्माण होत होता। पण आज सकाळपासूनच समजलं आहे की उद्या युतीची घोषणा ही NSC डोंगरे या ठिकाणी होणार। पण त्यापूर्वी मात्र आता जी आहे मोठी घडामोड सध्या सुरू आहे ठाकरे बंधूंच्या अनुषंगाने। आता बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। जागा वाटपा संदर्भात ही अंतिम बैठक असल्याचं देखील बोललं जात आहे। इतकंच नव्हे तर मग ही बैठक झाल्यानंतर नेमकं काय प्रतिक्रिया येते हे तर पाहणं महत्त्वाचं असेल। पण दादर, माहीम या जागेंमध्ये कुठेतरी तिढा जो आहे, तेज जो आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंच्या बैठकांमध्ये होताना दिसून येत होता। आणि त्यावर मात्र आता जे आहे कुठेतरी स्पष्टीकरण होताना दिसून येईल की नेमका दादर असेल, माहीम असेल, ज्या महत्वपूर्ण जागा आहेत तो बालेकिल्ला बांधला जातो शिवसेनेचा। पण त्या ठिकाणी मनसेची देखील एक वेगळी ताकद आहे। त्या नेमक्या जागा कोणाला सोडतायत, तिकडचे उमेदवार कोण असावेत यावर आता चर्चा होताना दिसून येते। आणि इतकंच नव्हे तर मग उद्या सभा देखील होऊ शकते अशी देखील एक चर्चा समोर येत आहे। त्यामुळे सभा घ्यायची का आणि ती कशा पद्धतीत असेल, आणि सोबतच उद्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येऊन घोषणा करत आहेत ती फक्त त्यांचे नेते आणि पदाधिकारी येऊन घोषणा करतील अशा सगळ्या संदर्भात जी आहे सध्या ही बैठक सुरू असल्याचं समजून येत आहे। अर्थातच नेमकं उद्या काय हे पाहणं महत्त्वाचं असेलच। पण त्यापूर्वी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई मातोश्रीवर येणं हे पुन्हा एक नवं चित्र आहे। कशा पद्धतीने दोन्ही पक्ष समोर जाताना दिसून येत आहेत याच्यासाठीचा एक मोठा पुरावा जो आहे तो समोर येताना दिसून येत आहे प्रणिता आपल्याला। अगदी शुभम, आपण जर पाहिलं तर काही मराठी भाषिकांची जिथे जास्त लोकसंख्या आहे त्या ठिकाणच्या जागांवर तिढा असल्याची माहिती समोर येते। ह्या जागा नेमक्या कोणकोणत्या आणि सध्या आता बैठकीला दोन्ही पक्षातील कोणकोणते नेते उपस्थित आहे या संदर्भातली काय माहिती? मातोश्रीवर बैठक सुरू आहे त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी उपस्थित असतील हा तर एक दाट शक्यता आहे। पण सध्या बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मनसेचे देखील या ठिकाणी नेते पोहोचलेले दिसून येत आहेत। अर्थातच जे जागांचा तिढा जो आहे तो समजून येत आहे आपल्याला तो दादर आणि माहीम बद्दलचा आहे। दादर, माहीम, भायखळा, वडाळा असे जे काही महत्वाचे परिसर आहेत जे मध्य मुंबई मधले मानले जातात त्याबद्दल कुठेतरी ही चर्चा जी आहे ही या ठिकाणी थांबली होती। सर्वच ठिकाणी मनसे आणि उद्धव ठाकरे आपले उमेदवार देणार आहेत। पण महायुती सोबत येऊन देत आहेत की दोघं वेगळं निवडणूक लढवत आहेत महायुतीच्या विरोधात, हे एक मोठा प्रश्न आहे। आणि त्यामुळे नेमकं जागा वाटप
हे इतक्या दिवसांपासून चर्चा ही सुरू आहे, पण याच्यामध्ये कुठेतरी आता उद्याच्याच दिवशी सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. सध्या ही भेट महत्वाची आहे, ही बैठक महत्वाची आहे, जी मातोश्री या ठिकाणी सुरू आहे. अगदी शुभम, आणि याच बैठकी संदर्भातील अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.